एप्रिलमधील शहरातील रस्त्यांची कामं बंद पडली होती। राज्य सरकारच्या वतीनं कर्जाला मंजुरी दिलेली असताना आयुक्तांनी ते कर्ज घेतलं नव्हतं। शहराची 15 लाख लोकसंख्या असताना निधीअभावी आचारसंहितेच्या नावाखाली काम बंद पडल्यानं लोकांच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतं। मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आयुक्तांना फोन करून पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामं ताबडतोब करण्याचा आदेश दिला असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। डोंगरी येथे उत्तनला एक डम्पिंग ग्राउंड आहे। तिथे आग लागत असल्यानं अनेक आजार बळावत आहेत। त्या लोकांनी मतदानावर 100% बहिष्कार टाकला आहे। खासदार, आमदार, नगरसेवक काम करत नसतील तर बहिष्कार का टाकू नये असं त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं। डोंबिवली येथील डम्पिंग ग्राउंड संदर्भात योग्य पावलं उचलावीत अशी विनंती केली असून मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांशी चर्चा केली असून तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। शासनाच्या वतीनं कर्जाला अनुमती देण्यात आली होती, परंतु ते कर्ज मीरा भाईंदरच्या महापालिकेच्या आयुक्तांनी घेतलं नाही। जवळजवळ 15 लाख लोकसंख्या मीरा भाईंदरची आहे, परंतु जर रस्त्यांची सगळी कामं बंद पडली, कारण जवळजवळ 500 कोटीहून जास्त रस्त्यांची कामं चालू आहेत, परंतु निधी अभावी ती कामं बंद पडली। आचारसंहितेचं कारण सांगून किंवा त्याचा बागुलबुवा करून महापालिका प्रशासन ती कामं थांबवत आहेत आणि त्यामुळे नागरिकांना रोषाला सामोरं लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जावं लागतं। निवडणुकीच्या तोंडावर जर अशा पद्धतीनं सुद्धा प्रशासनाची कडून होत असेल तर त्या निश्चितच चुकीचं आहे। महापालिका आयुक्तांना ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांनी फोन केला आणि रस्त्याची कामं पावसाळ्यापूर्वी करण्याचे त्यांना आदेश दिले। त्याचबरोबर डोंगरी येथे उत्तनला एक डम्पिंग ग्राउंड आहे, त्या डम्पिंग ग्राउंडला सातत्यानं आग लागते आणि त्या आगीच्या धुरामुळे अनेक लोक ते आजार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। त्या लोकांनी मतदानावर 100% बहिष्कार घालू, कारण 40,000 लोकसंख्या आहे आणि जर खासदार, आमदार आणि नगरसेवक जर आमची कामं करत नसेल तर आम्ही मतदानावर का म्हणून बहिष्कार घालू नये अशी त्यांनी भूमिका घेतली। ही माहिती देण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आलो। डोंगरी येथील डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नासंदर्भात ताबडतोब योग्य तो पाऊल शासनाने उचलावी अशी मी त्यांना विनंती केली। त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांशी संबंधित विषयावर चर्चा केली आणि लवकरात लवकर चांगला तोडगा काढून सर्वसामान्य जनतेला काय कसं मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करून देण्याचं आश्वासन दिलं। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। गणेशोत्सवासह शिमगोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मीयतेचा सण। या सणासाठी ठाणे मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जून गावी जात असतात। मात्र ज्यांना काही कारणांनी गावी जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीनं कळव्यातच शिमगोत्सव उत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचंही आयोजन करण्यात आले। रविवारी 7 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे।
यावेळी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात येणार आहे। या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचंही आयोजन केलं असून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंत पालखी नृत्य सहभागी होणार आहेत। या निमित्तानं कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपरिक पालखी नृत्य हे ठाणे मुंबईकरांना अनुभवता येणार आहे। या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 2,01,000 रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय विजेत्यास 1,51,000 रुपये आणि आकर्षक चषक, तर तृतीय विजेत्या संघाला 1,01,000 रुपये आणि आकर्षक चषक, तर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी 25,000चं उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी अरविंद मोरे यांच्याशी 9819095047, अरुण नागवेकर यांच्याशी 9405080085, प्रमोद चोचे यांच्याशी 95091780 9820769959 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। लोकसभेच्या ठाणे नाशिकसह काही जागांवरून महायुतीचं जागा पडलं आहे। जागा वाटप काही व्यापार किंवा देवाणघेवाण नाही, हा सर्वांचा हक्क आहे असं स्पष्ट करून शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आम्ही 18 जागांवर आग्रही असलो तरी महायुती म्हणून लढायचं असल्यामुळे काही जागांवर तह करावाच लागेल असे त्यांनी संकेत दिलेत। आमदार प्रताप सरनाईक यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। विद्यमान खासदारांना पुन्हा उभारी मिळेल म्हणून सर्वजण महायुतीत आले, त्यामुळे 22 जागांवर अधिकार होता, परंतु अजित पवार महायुतीत सामील झाल्यानं एनसीपीला 4 जागा देण्याचं ठरलं। राज्याचे मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, त्यामुळे 18 जागांसाठी आग्रही असून 1996 पासून दिघे साहेबांच्या नेतृत्वात ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचं नाक आहे। आमच्या या भावना शिंदेंना माहिती आहेत, ते यावर योग्य तोडगा काढतील। यावेळी अबकी बार 400 पार एवढंच लक्ष आहे, तेव्हा याच आठवड्यात उर्वरित जागा जाहीर केल्या जातील। निवडणुकीत जागा वाटपांवरून रस्सीखेच होतच असते, परंतु महायुती म्हणून लढायचं असल्यामुळे काही जागांवर तह करावाच लागेल असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले। ठाण्याच्या जागेसंदर्भात सुद्धा आपली भूमिका जाहीर करतील आणि ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। मला आठवत आहे की 1996 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही जागा जेव्हापासून शिवसेनेकडे दिलेली आहे तेव्हापासून शिवसेनेचा भगवा या ठाणे जिल्ह्यावर सातत्यानं फडकलेला आहे आणि ठाणे लोकसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आता तर राज्याचे मुख्यमंत्री ह्या शहराचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्या माध्यमातून ही जागा नक्कीच शिवसेनेकडे येईल आणि सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी लोकसभेला प्रचंड मताधिक्याने निवडून येईल याची मला खात्री आहे। मात्र दुसरी लिस्ट अजून जाहीर झाली नाही, त्यामुळे ठाणे असेल, कल्याण असेल, पालघर असेल, नाशिक असेल, रत्नागिरी अशा ठिकाणच्या जागा अजून नाव निश्चित झालं। तुमचं नाव असेल, रवींद्र फाटक असेल, नाही बघा नावाचा प्रश्नच नाही। ठाण्यामध्ये ही स्पष्ट भूमिका आहे। इच्छुक जरी उमेदवार जे 3 असेल तरी शिंदे साहेब जो निर्णय घेतील, कारण राज्याचे ते प्रमुख आहेत आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत, तो जो निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे। कुणालाही उमेदवारी दिली तरी गेल्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य शिवसेनेच्या उमेदवाराला होतं त्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन आमचा शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणावर निवडून येईल याची मला खात्री आहे। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। चेन्नई आणि नवी मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील कोकणात जलप्रकल्प सुरू, त्याद्वारे वापरायोग्य पाणी आणि बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प भ्रष्टाचाराच्या दुर्गंधीनं प्रकाश झोतात आला आहे। कंत्राटदाराला 2 कोटी रुपये अदा करण्याचा प्रताप अधिकाऱ्यांनी केलाय।
आमदार संजय केळकर यांनी या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर याबाबत थेट आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. ठाणे शहरातील 8 नदी भागातून वाहून आणलेलं मलयुक्त पाणी कोपरीत प्रक्रिया करून ते खाडीत सोडून दिलं जात होतं. मात्र हे पाणी शुद्ध करून ते वापरायोग्य करणं, पुढील काळात त्या पाण्याची विक्री करणं आणि वीज निर्मिती करणं प्रकल्प PPP तत्वावर सुरू करण्यासाठी मेसर्स स्वीट वाप लिमिटेड या कंपनीला 3 वर्षांपूर्वी कार्यादेश देण्यात आला होता. नवी मुंबईत ही संकल्पना यशस्वी झाल्यानं ठाण्यात मलजल प्रक्रियेबाबत ठाणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गेल्या 3 वर्षात यापैकी एकही काम पूर्ण झालं नसताना, विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्तांची मंजुरी नसताना आणि कंत्राटदारांनी वेळोवेळी केलेल्या अंतर्गत बदलांना मान्यता नसताना अधिकाऱ्यांनी 2 कोटी रुपये अदा केल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी उघडकीस आणली आहे. आमदार संजय केळकर यांनी शनिवारी कोपरी येथे या प्रकल्पाची पाहणी करत अधिकाऱ्यांच्या उघड भ्रष्टाचाराबाबत संताप व्यक्त केलाय. याबाबत बोलताना आमदार संजय केळकर यांनी हा धडधडीत भ्रष्टाचार असून ठेकेदारानं काम न करता अधिकाऱ्यांनी ठाणेकरांच्या खिशातून 2 कोटी रुपये दिले आहेत. अधिकारी बेछूटपणे महापालिकेची लूट करत असून त्यांच्यावर कोणाचाच अंकुश राहिला नाही. या प्रकरणी तात्काळ चौकशी सुरू करण्यात यावी. यामध्ये कोणाचे हात गुंतले आहेत हे देखील त्या निमित्तानं पुढे येईल. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही आमदार संजय केळकर यांनी केली आहे. प्रोजेक्ट होता आणि याच्यामध्ये इतकी अनियमितता झाली, कुठेही काही याचं काही काम याच्यामध्ये सुधारणा झाली नाही किंवा हे PPP प्लांट जो आहे तोच कुठे काही केलेला दिसत नाही. आणि आज हा काहीतरी 10 कोटी रुपये वर्षाला देण्याचा हा कॉन्ट्रॅक्ट होतं. ह्या 21ला त्याची ऑर्डर निघाली, परंतु काही न झालं तरी देखील 2 कोटी रुपये आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना देऊन टाकले. वास्तविक तत्कालीन कमिशनरांनी देखील याला मंजुरी दिलेली नव्हती. निरनिराळे ते इंटरनल ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलं त्यांनी काही चेंजेस केले, त्याला मान्यता नव्हती. आणि तरी देखील हे जनतेचे पैसे जे आहेत हे पैसे देऊन मोकळे झाले. आणि त्याच्यामुळे मी जे म्हटलं की ही लूटची छूट आहे, कोणाचा अंकुश नाही. आणि त्यामुळे या निमित्ताने माझी मागणी आहे की या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये केवळ अनियमितता नाही आहे, तर याच्यामध्ये बेबुरवतपणे स्वतःच्या हातामध्ये निर्णय घेऊन रेटून नेणं ज्याला म्हणतात तशा पद्धतीने त्याला मान्य करून त्याचं पेमेंट पण काढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे चौकशीमध्ये तर अनेक गोष्टी याच्यामधनं बाहेर येतात. महापालिका